30 एप्रिल. जेथे भगवंताचे नामस्मरण तेथे सर्व संतांचे ठाण. जोवर धरली जगाची आस तोवर परमात्मा दूर खास. परमात्म्याची प्राप्ती न होई राखता विषयासक्ती. जग विषयाकार राहिले तेथे प्रेम केले तरी घातासी आले. विषय एक जीव झालो जाण सुटता न सुटे आपण जाण. मान अपमान जगाचे सुख दुःख हे स्वार्थाचेच मूळ आहे जाण. अभिमानात परमात्म्याचे विस्मरण हे जीवपणाचे मुख्य लक्षण. सुख दुःख विपत्ती आपत्ती ही माया प्रपंचाची ओहोटी भरती. आत्मनिश्चय बाणल्या वाचून माया न हटे न सुटे जाण. आता करी शूर मन मायेसी हटवावे आपण. माझे कोणी नाही मी कोणाचा नाही. जग आणि देह अगदी माझे नाही. तू सोडोनी माया भ्रांतीमळ ब्रह्मरूप होई केवळ. भ्रम हीच जीव माया सांडोनी ब्रह्मरस घेई राया. वृथा वासना अज्ञानपण वासनारूपी जन्म मरण. वासना दृढ होऊन मी बद्ध मार्गाने जातो आणि जन्ममरणास पात्र होतो. जैसे जैसे बाहेर दिसले त्यांचे बीज आपणाशीच उरले. एकच वस्तूची ओळख न जाण पूर्ण होते समाधान. असत्य वस्तू सत्य जाणली ज्याने सत्य वस्तू प्रगट होईल तेने. मुलींनी खेळ मांडला परी नाही कामाला आला. तैसा प्रपंची थोर झाला परमात्म्याचा तो न म्हणावा भला. ज्यांच्यात मानावे मी सुख त्यांच्यातच उद्भवते दुःख. आपला घात आपणच करील त्याला कोण मुक्त करील. नराचा होय नारायण जर न चुकला मार्ग जाण. जेथे ठेवावी आस त्याचे बनावे लागते दास. देह तो पंचभूतांचा त्याचा भरवसा न मानावा फारसा. जगात जे जे दिसते बरे ते ते सर्वच नाही खरे. असत्यात आपलेपणा पाही त्याचे मन दुःखी राही. ज्याला जे झाले दुःख ते पर्वताहून मानले जास्त. मी तुम्हास सांगतो हित दृश्यात न ठेवावे चित्त. दृश्य वस्तू नाशिवंत असते भगवत कृपेने समाधान येते. परिस्थिती नसे बंधनास कारण असे आपलेच मनाची ठेवण. जे जे काही दृश्य पहावे त्याचे रूपांतरच व्हावे. हा नेहमीचा अनुभव हे ठेविता चित्ती समाधानाची होय प्राप्ती. देवास पहावे ज्या रीतीने तसाच तो आपणास दिसतो जाण. विषयाचा नाही झाला जोवर त्याग तोवर रामसेवा नाही घडत सांग. आपले आत्यंतिक हित हेच खरा स्वार्थ जाण. देहा सकट माझा प्रपंच रामा केला तुला अर्पण. ऐसे वाटत जावे चित्ती कृपा करील रघुपती. चित्ती आपण विषयापासून सुटले ते आनंदासी आले. राम नाम प्रेमयुक्त चाले घनी. त्यासी म्हणती ब्रह्मज्ञानी. द्रव्यदारा वर्जित जाण ही खरी संतांची खूण. सृष्टी पहावी भगवतकारी प्रेम ठेवील त्याचेवरी. त्याला नाही दुसरी सरी. आल्या गेल्यास द्यावे अन्नदान मुखाने भगवंताचे नाम. हृदयात रामाची प्राप्ती यासच थोर म्हणती जीवनमुक्ती. न धरावी जगाची आस तोच होऊ पाहे रामदास. नामात संत नामी भगवंत वृत्ती राखावी अत्यंत शांत. हेच संतांचे मुख्य लक्षण जाण. जेथे भगवंताचे नामस्मरण तेथे सर्व संतांचे ठाण. अगरबत्ती जळून गेली परी सुवासाने राहिली. तैसे रामचरणी झाले जे लीन तेच खरे जिवंत जाण. संतचरणी झाला लीन त्याला भाग्यास नाही तुझे उणे. संतांची संगती भगवन नामाने साधते. श्रीराम जय राम जय जय राम. आजचा सुविचार. नाम घेत असता जे घडेल ते चांगले
व आपल्या कल्याणाचे आहे असा भरवसा ठेवावा. जय श्रीराम.